नमस्कार, माझं नाव प्राजक्ता बाळासाहेब शिंदे. अ, हे जे फिलिप्स व्हिलाचं घर आहे, ते माझ्या वडिलांनी घेतलं होतं आणि जेव्हा डी-ए झाला आमचा श्री बालाजी डेव्हलपर्सबरोबर, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेलं, की ते आम्हाला 22 महिन्यात बिल्डिंग बांधून देतील आणि 22 महिन्यात काही झालं नाही. त्याच्यानंतर आमच्या सोसायटीनी अजून 2 वर्ष वाट बघितली. 2 वर्षांनंतर सोसायटीचे मेंबर्स वैतागले, कारण की आम्हाला नाही रेंट मिळत होतं, नाही काही होत होतं. ना बालाजी डेव्हलपर्सकडून कधी रेंट मिळालं, ना त्यांनी नवीन पार्टनर्स ॲड केले त्यांच्याकडून रेंट मिळालं. 2 वर्षाचं रेंट मिळालं. माझ्या पप्पांनी 3 वर्षाचं रेंट सोसायटीच्या मेंबर्सला मिळालं. त्यातलं 1 वर्षाचं माझ्या पप्पांनी घेतलं नव्हतं. बिकॉज माझ्या पप्पांचं म्हणणं होतं, की सगळ्यांना वाढवून मिळालं पाहिजे. ज्याला ते ॲग्री झाले नाही. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर आजपर्यंत 2026 पर्यंत एकाही मेंबरला रेंट मिळालेलं नाही आहे. सगळे बहुतेक मेंबर्स भाड्याने बाहेर राहतात. गेले 2019ला आम्ही जेव्हा डी-ए कॅन्सलेशनची नोटीस पाठवली, की आम्हाला डी-ए कॅन्सल करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे. कारण की सगळ्यांना घरं पाहिजेत. जेव्हा 4-5 वर्ष झाली हा घर देत नाही आहे, तेव्हा आम्ही स्टेप्स उचलायला चालू केल्या. 2019ला ह्यांनी कोर्टात केस दाखल केली, की आम्ही सोसायटी मेंबर्स त्यांना घर बांधून देत नाही आहे. आम्हाला घर पाहिजे आणि ह्यांनी उलटीच केस आमच्यावर केली, की आम्ही घर बांधून देत नाही आहे. जेवढे इथे लोकं आहेत, सगळेजण लोअर मिडल क्लास आहे. इथे कोणीही असं नाही आहे, अमीर नाही आहे, की जे त्यांना मुद्दामून घर बांधून देत नाही आहे किंवा काही करत नाही. सगळ्यांना घरच पाहिजे होतं, पण त्यांनी तरी सोसायटी मेंबर्सवर खोटी केस केली 2019ला. त्याच्यानंतर तो खूप वेळा कोर्टात आलाच नाही. सोसायटीचे सगळे मेंबर्स कोर्टात येत होते, पण तो कधी आला नाही आणि आजची तारीख आहे 29 जून. तो बोलतोय मला केस विथड्रॉ करायची आहे. आता त्याची केस विथड्रॉ करण्याची कारणं त्यालाच माहिती. त्याला सांगितलं, "तू स्पष्ट सांग आम्हाला तू केस का विथड्रॉ करतोय?" तर तो तेही कोर्टाला सांगत नाही. मला फक्त विथड्रॉ करायची आहे. गेल्या तारखेला कोर्टाला त्यांनी असं सांगितलं, की "मी त्या प्रिमाइसेसमध्ये नाही आहे." तेव्हा आमचं म्हणणं असं होतं, की "तू जर त्या प्रिमाइसेसमध्ये नाही आहे, तर आमच्या प्रिमाइसेसमध्ये आता काम कोण करतंय?" त्यावेळेस त्यांनी सांगितलं, "मला माहिती नाही." हे कोर्टासमोर झालेल्या गोष्टी आहेत. आणि थोड्या वेळानेच त्यांचे वकील आले. जेव्हा माननीय न्यायालयाने विचारलं त्यांना, की "तुम्ही सांगा की कोण तिथे बांधतंय?" तेव्हा त्याचं म्हणणं होतं, की "मी ॲज अ पार्टनर तिथे नाही आहे. बालाजी डेव्हलपर्स बांधतंय करून." त्याच्यानंतर त्यांचे वकील आले आणि ते सांगतात, की "मी म्हणजे हा पार्टनर आहे आणि हा बांधतो." एकाच क्षणात म्हणजे ते एक झालं ना जज्बात बदल दिया, त्याच्यासारखं त्यांनी केलं. एकदा ते सांगतात, की "मी पार्टनर आहे." एकदा सांगतात, "मी पार्टनर नाही आहे." असंच त्यांनी आमच्याबरोबर 2019 पासून कोर्टात केस करून आमच्याबरोबर खेळलेत आणि ते आताही खेळतायत. 2019 पासून भाडं तर दिलंच नाहीये. 2019ला त्याचं म्हणणं होतं, की आम्ही बांधून देत नाहीये. त्याचे 2-3 माळे बांधलेले होते, त्यांनी तेही तोडले. सोसायटीची परवानगी न घेता तोडले. आम्ही त्याच्यासाठी इंजंक्शन फाईल केलं, की आम्हाला काहीच विचारण्यात येत नाहीये. डेव्हलपर बदलतायत, एक येतोय, दुसरा जातोय, एक येतोय, दुसरा जातोय. आम्हाला काहीच माहिती नाहीये त्याच्यातली. एकही सोसायटीच्या मेंबर्सला माहिती मिळत नाही, की काय चाललंय आणि काय नाही चाललंय. आणि तरीही इथे कोर्टात येऊन बोलतो, की आम्ही सगळ्यांना सांगतोय. तुम्ही कोणत्याही मेंबरला विचारा ह्यातून, की पार्टनर्स कोण आहेत ते माहिती आहेत का अभिषेक हंडाशिवाय. काहीच आयडिया नाही आहे आणि हेच चालू आहे. इतके 10 वर्ष झालं ना रेंट आहे ना काही आहे. घर रेंट तर सोडाच. कारण लोकांनी त्या भाड्याची आशा सोडली आहे. ते कमवतायत आणि ते भरतायत भाडं आणि राहतायत. पण कमीत कमी आमचं घर तरी देण्यात यावं. 2019 पासून जर बोलत होता आम्ही बांधून नाही देत आहे, तर एवढ्या वर्षात आम्ही त्याच्या अगेन्स्ट काहीच ॲक्शन नव्हती घेतली. त्यांनी बांधायचं होतं ना. ॲक्चुअली एवढे वयस्कर लोकं आहेत ना, की त्यांनाही कळलं नाही ॲक्शन्स काय घेतल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आमच्या वतीने पण ॲक्शन घेण्यात नाही आल्या. तर त्यांनी बांधलं तर पाहिजे होतं. त्यांनी आता बांधलं नाहीये आणि आता केस मागे घेतोय. जेव्हा आम्ही बोलतोय, की आम्हाला इंजंक्शन पाहिजे, आम्हाला डी-ए कॅन्सल करायचं आहे, आम्हाला सगळ्या रिलीफ ज्या पाहिजेत त्या माननीय कोर्टाकडून घ्यायच्या आहेत. तर आता तो मागे जातोय आणि ह्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा आलाय, की कोर्टासमोर त्याच्याच पार्टनरने ॲप्लिकेशन केलेलं आहे, की त्याला डिफेंडेंट करण्यात यावं. का? तर त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्याच्यामध्ये, त्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी 14 फ्लॅट कोणाला विकलेत आणि हा आता ते 14 फ्लॅट देत नाहीये. ह्याचा अर्थ काय आहे, की म्हणजे जे पार्टनर्स आहेत ह्यांच्याच भांडणांमध्ये फिलिप्स विलाने अडकून राहावं. एवढे सगळे मेंबर्स आहेत त्यांनी रडत राहावं. किती मेंबर्स मेलेत ह्यातले. किती इथे विडोज आहेत. इथे एक आंटी आहे, त्यांच्या हसबंडला कॅन्सर झालेला, ते भाड्याने राहत होते. त्यांना ना घर होतं ना काय होतं. त्यांच्या त्या कॅन्सर झालेल्या हसबंडला त्यांना घेऊन इथून-तिथून भाड्याने राहावं लागत होतं. इथे माने काकी म्हणून आहेत, त्यांचे
हजबंड पण वारले, त्या पण आता त्यांचा मुलगा आणि त्यांचे सून राहत आहेत. इथे किती माझे पप्पा वर्षाला 1-1 महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. किती पार्टनर्स एक सोलंकी काकी म्हणून आहे, त्यांना स्वतःला कॅन्सर झालेला आहे. असे सगळे सीनियर सिटिझन्स आहेत. एकही इथे असं नाही आहे की यंग मेंबर आहे. यश ऑर्फन आहे, त्याची मम्मी वारली आहे, त्याचे पप्पा वारलेत. तर माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना सगळीकडून हेल्प पाहिजे की आमच्या सोसायटीमध्ये जे आता डेव्हलपमेंट चालू आहे ते बंद करण्यात यावं आणि आम्ही आमचं डेव्हलपमेंट करू स्वतः. थँक यू.